तेच तेच होईल यांच्यामध्ये चांगलं करूया, आपण व्यवस्थित वागूया, काय काय करूया. आणि मग ते चिंतन झाल्यानंतर काय होणार आहे? फिर साई के लाडले सहज तुम बन पाओगे. मग सहज बियरवाल अपने आप साई से एक रूप हो जाओगे. आपोआप स्वामींची काय होणार? एक रूप होणार. आल्या सगळ्या पायऱ्या लक्षात. कृतज्ञता, विनम्रता, इगोलेसनेस, निरहंकारिता, अहंकार सोडलं, प्रेम आलं, मग सेवा आली. मग सेवेने सगळ्यांमध्ये स्वामींचं दर्शन झाल्यानंतर स्वामींचं चिंतन, सतत चिंतन झाल्यानंतर नऊ बघा या पायऱ्या. सतत चिंतन झाल्यामुळे काय होणार आहे? सहजपणे स्वामींच्या लाडकं होणार. मग स्वामींची एकरूप होणार. मग अशाच काही भक्तात आता एवढे सगळे गुण, निराकाराच्या भो साकार वैभव गुण का भांडार. आता एवढे गुण सगळ्यात जास्त कोणामध्ये असतील सांगा बरं? स्वामींमध्येच. ते गुणांचं भांडारच आहेत ना. कारण गुणांनी एक रूप घेतलं, प्रेमाने एक रूप घेतलं, त्यागाने एक रूप घेतलं आणि साच्यामध्ये आलं, आपल्या समोर आले. कोणाच्या रूपात? भगवान श्री सत्य साईबाबांच्या रूपात. मग ते आले. पण तरी सुद्धा आज काही स्वामींची उदाहरणं आणि काही अधिक ज्येष्ठ भक्तांची, ज्यांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, ज्यांच्यासाठी स्वामी धावून गेले स्वतःहून. तुम्हाला माहिती, मी ती गोष्ट घेणार नाही. रेड्यांपाशी सुद्धा धावून गेले होते. तेवढी सेवा केली वॉचली हिल्सला रेड्यांनी. स्वामी धावत गेले होते त्यांच्याकडं. बंगारू सेवा किती चांगली केली, त्याच्यावरती एक वेगळं कीर्तन पुढे कधीतरी. पण आता काय म्हणायचे आपल्याला? हे सगळे गुण स्वामींमध्ये, पण काही काही भक्तांमध्ये पण आहेत बरं का मंडळी. आणि अशा 3 भक्तांची आज कथा सांगून मग आपण करूया. पहिली कथा आहे दशरथ रामारेड्डी म्हणून एक स्वामींचे भक्त होते, जे हैदराबादमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यांची बायको, तिचं नाव नाही दिलेलं त्याच्यामध्ये, म्हणून मी पण तिला नाव होतं हार अम्मा. काय नाव होतं? हार अम्मा. हार बनवणारी अम्मा म्हणून हार अम्मा. हरलेली अम्मा नाही ना, फार जिंकलेली, स्वामींना खेचून आणलेली, म्हणून ती हार अम्मा. तर त्या हार अम्माची गोष्ट आज आपण घेणार. काय झालं की त्या काळामध्ये, त्या काळची गोष्ट आहे जेव्हा तिथे काही मिळायचं नाही. दशरथ रामारेड्डींची बायको, आता दशरथ रामारेड्डी काय सेवा करायचे ते मी सांगत नाही. सगळ्यांना कसं दूध घेऊन यायचे मडक्यावर ना, ऑर्डर घेऊन बाहेर मुलांसाठी ते जाऊ दे. पण त्यांच्या इतकी सेवा करणाऱ्या माणसाची बायको पण सेवा करणारीच होती खूपच. आणि मग तिला एकच काम यायचं, सुंदर हार करायचे. तिच्यासारखे हार कोणीही बनवू शकायचं नाही. मग ती काय करायची, तर लोक तिला बाहेरून फुलं आणून द्यायची. बाहेर काही असं मिळायचं नाही त्या काळात. असं इतकं खेळं होतं की काही मिळायचं नाही. आपल्या थोडी थोडी फुलं लोक घेऊन यायचे, ते फुलं लोक घेऊन यायचे, तिच्याकडे द्यायचे, ती मग हार करायची. पण एवढी प्रवीण होती हार करण्यामध्ये की कधी तुळशीपत्रांचा हार, कधी वेगवेगळ्या रंगांचे हार, हो मंडळी, वासाचे हार, कॉम्बिनेशन केलेले हार, सगळे सगळे सुंदर सुंदर सुंदर. आणि एकदा काय झालं की स्वामी लहान होते तेव्हा, 18 वर्षाचे असतील, 17-18. तर स्वामी तिच्याजवळ कुठे बसायची माहिती? ती मागे बघा, आपण शिर्डी बाबांच्या स्वामींच्या ओंकारासाठी मंदिरात जातो तेव्हा एक तुळशीचं वृंदावन आहे. त्या वृंदावनापाशी ती बसायची. 3-4 बायका तिच्याजवळ बसायच्या आणि ते कोणी हार आणून द्यायचे. त्या काळात काय होतं की हार खूप घालायचे स्वामींना. सकाळच्या ओंकाराला स्वामीच असायचे, मग हार घालायचे. सकाळच्या भजनाला स्वामी हार घालायचे सगळे लोक. संध्याकाळच्या भजना म्हणजे कमीत कमी 3 हार स्वामींना घातले जायचे. ते हार हीच करायचे. त्यात कुणाचा वाढदिवस असेल तर एक्स्ट्रा हार, त्यात कुणाचं लग्नाचा वाढदिवस असेल तर वेगळा हार, त्यात कुणाला चांगलं काही घडलं आयुष्यात थँक्स गिव्हिंग असेल तर हार, असं. आणि खूप भक्त नसायचे तिथे त्यावेळेस. आणि मग ती हार घालायची, हार बनवायची. तर तेव्हा स्वामी तिच्या जवळ आले आणि सहज फिरत फिरत स्वामी यायचे. 3-4 वेळा असं झालं की स्वामी जवळ आले, अम्मा मला हार शिकव ना. स्वामींना काही शिकायची गरज आहे का? आपणही गेले की काय म्हणतात, का से आया अम्मा म्हणायचे की नाही. ते दर्शन, स्पर्शन, संभाषण सगळं आपलं काय काय होतं, पाप विमोचन, कर्मबंधन तुटतात, संकट मोचन होतं, काय काय होतं. तसंच तिचंही काही करायचं असेल म्हणून तिला सहज म्हटलं, हार कसं करायचं अम्मा. मग या गीताची आत्या होती तिथे, सावित्रम्मा तिचं नाव. ती म्हणाली, स्वामी असा असा करायचा.
ती पहारम्मा. स्वामींनी मुद्दाम चुकीचा केला. एक फुलच निसते तर गाठच होईना, तर गाठ केली तर फुलच तुटलं. मग ती म्हटली, सावित्रम्मा म्हणे, स्वामी या जन्मात तरी हार येईल का हो तुम्हाला? असं म्हटल्याबरोबर स्वामींनी फुलं घेतली. 2 क्षणामध्ये असा हार केला, एवढा मोठा हार स्वतःसाठी, की कोणालाही तसा करता येणार नाही. सगळे गप्प बसले. म्हणजे हे शिकणं, हे जाणं, जवळ विचारणं, हे त्या भक्ताच्या चांगल्यासाठी, त्याचंच काहीतरी कर्म हे करण्यासाठी. आणि मग स्वामींनी तिला म्हटलं, मग तिला कळलं स्वामी आले की ती काय करायची. आज परवा आले होते, ती जागा स्वच्छ करायला लागली, तिथे असं एक पाट टाकायला लागली, त्याच्यावर एक आसन टाकायला लागली की स्वामी येतील माझे. आणि शबरी कशी वाट पाहायची ना मंडळी, तशी ती रोजच करायला लागली. हारम्मा येतील ना कधीतरी. ते हळूहळू काय झालं की जुनं मंदिर लावतं, मग त्या लाईनीमध्ये वाळूमध्ये लोक बसायला लागले. आणि मग तिचे मिस्टर वारले, दशरथ रामारेड्डी गेले. त्यांना मुलबाळ नसावं बहुतेक, त्यात काही उल्लेख नाही, पण ते प्रशांतीतच राहायची. ती प्रशांतीत तिला वेस्टला घर दिलं होतं. त्याच्यानंतर ती एकटीच होती. आणि अचानक स्वामींनी हार घालणं थांबवलं. नो मोर गार्लंडिंग. स्वामी म्हणाले, आता गार्लंड बनवायचे मला घालू नका आता कोणी, आता हे काही करायची गरज नाही. तिची सेवा सगळी थांबली, सगळी सेवा थांबली तिची त्यावेळेस. खरं ते एवढंच काम होतं बरं तिच्याकडे, आणि ती हार करायची ना. आणि मी एक दुसऱ्या 2 वेळी ना, मला आठवत नाही म्हणून नाही, पण मी सस्पेन्स म्हणून लाला लाला करून म्हणते बरं. ती काय करायची, स्वामी चिंतना में सदा मालाए बनाए, केवल स्वामी की प्रसन्नता चाहे, ला 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 ला. स्वामी जेव्हा हार बनवायची तेव्हा एकच चिंतन असायचं, काय, स्वामींना हार किती छान दिसेल, आज ही फुलं घालते, माझे स्वामी माझे स्वामी, त्यांच्यासाठी हार. म्हणजे मनामध्ये काय विचार असायचा, फक्त स्वामी स्वामी आणि स्वामी. मग अचानक हार थांबले. 20 वर्ष गेली मंडळी हार थांबून. आता एक बुद्धी लाईन बनते, ती बनायची तिथे अजूनही बनवत बुद्धी लाईन बनते ना, बुद्धी लाईन. मग त्या वाळूमध्ये बुद्धी लाईनीमध्ये बिचारी येऊन बसायला लागली. नवीन लोकांना माहिती नव्हतं की बाई एवढी सेवा केलेली की स्वामींसाठी रोज दिवसातला कमीत कमी 4-4, 5-5 हार स्वतः बनवून द्यायचे. बरं ती इतकी चांगली होती की स्वतः घालायची नाही हार, दुसऱ्यांना आनंद मिळावा त्यांचे हार बनवून त्यांना फक्त द्यायचे, पुढे कुठेही करायची नाही की मी बनवलंय असं. पण नंतर काय झालं की 20 वर्षांची स्वामींचा विरोध झाला तिला. स्वामींनी बघितलंच नाही होत्या 20 वर्षात तिच्याकडे. कल्पना करा, नवराई नाही, सगळं सोडून तिथे आलेले आहे. स्वामी खूप जवळ असायची तिच्या आधी. आपल्यासारखी व्यक्ती काय म्हणेल, जास्त बोलत नाही, काय होईल, हे बरं आहे, म्हणजे आम्ही सगळं सोडून आलो आणि आता आम्हाला कोणी विचारतच नाही, नवीन लोक आले तर. स्वामी तुम्ही सुद्धा भेदभाव करतात का, असं कुठेतरी बोलला नाही, पण येईल की नाही सांगा तुम्ही. माणसं हो की नाही खऱ्या अर्थाने सांगा, येस और नो. हां, हे आपण मानवी स्वभाव आहे. तिच्या मनात आलं नाही. तिने फक्त एवढं काय चुकलं असेल बरं माझं, की इतका दुरावा का झाला. पण स्वामी स्वामी साईरामा 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 म्हणून तिने चिंतनामध्ये सगळा वेळ घालवला स्वामींचा. आणि मग काय झालं की त्या चिंतनामध्ये वेळ घालवला. 20 वर्ष अशी गेली मंडळी. आनंद की बेला एक दिवस आनंदाचा आला. साई सासी गडे आई, सेवा का मिल गया मधुर फल. साई की कृतज्ञता 20 वर्षांनी तिच्या दारावरती टाकत झाली. अम्मा तुला बोलवलेले 2 विद्यार्थी आले, तुम्हाला बोलवलेले म्हणे, स्वामींनी बोलवले. कुठे, बेंगलोरला, रईला. म्हणून नाही मी माझी काही चूक झालेली नाही बरं, मी छान आश्रमाच्या नियमात राहते, मी आता या आश्रमाच्या बाहेर कुठे येऊ शकतो. घाबरली म्हातारी बिचारी. म्हणून नाही काय झालं मला माहित नाही, मी येत नाही. म्हणजे अहो तुम्हाला बोलवलेले 2 विद्यार्थी आले होते. मग स्वामी म्हणाले ठीक आहे. विद्यार्थी परत गेले. स्वामी म्हणाले नाही आज परत जायचं दुसऱ्या, तिला घेऊनच यायचंय तुम्हाला, तिला विचारा तिचं नाव घ्यायचंय का. मग ती जातात, परत टकटक करतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा पुट्टपर्तीला येतात बेंगलोरहून विद्यार्थी. मग म्हणतात
आम्हा तुम्ही दशरथ रामारेड्डीची बायको ना? हो. अहो तुम्हालाच बोलवलेलं आहे. नाही हो म्हणे, कुणी VIP ना वगैरे बोलवलं असेल. पहिल्या दिवशी काय वाटलं, माझी काही चूक झाली का, काही शिक्षा आहे का, आश्रमाबाहेर काढायची वेळ आली की काय. दुसऱ्या दिवशी काय वाटलं, अहो मला नसेल हो, माझं नाव जरी असलं तरी काही कुणी असेल ओळखीत चांगलं. स्वामींसाठी सगळेच VIP आहोत आपण, पण कोणी VIP वेगळे वेगळे असं काही नसतं बरं का. आणि मग तिकडे नाही आम्हा तुम्हालाच बोलतो. मग त्यांना घेऊन येतात, दर्शनात बसतात. मग 2 बोचक्यात बायकांचं असतं, आधी साड्या घ्यायच्या, कुठेही जायचं म्हणजे बोचक्यात 2 साड्या घालतात, पटकन जातात आणि मग दर्शनात बसतात. रईला दर्शनात म्हाताऱ्या बाई बसल्यानंतर स्वामी जवळ येतात. आणि स्वामी थोडंसं त्यांना रागवत असतात, प्रेमाचंच ते रागवणं. अम्मा तो आल्या नाही तुम्ही म्हणे, 2-2 ना मुलांना एवढे लांब पाठवायला लागलं, असं सगळं म्हणतात. आणि त्याच दिवशी संध्याकाळी तिथे गीता भेटते तिला. जिने ही गोष्ट सांगितली गीतम्मा. आणि मग त्या गीतम्माला ती भेटल्यावर मग त्यांनी सांगते तिचे एक्सप्रेशन्स काय. ती म्हणाले, माझ्या रूमवर ये गीतम्मा, माझं असं काहीच राहिलेलं नाही आता. स्वामी आज माझ्याशी काय बोलले हे मला तुला सांगायचंय. तू ये माझ्याकडे आणि माझ्या आयुष्यात काय घडलं हे पण मला तुला सांगायचंय.